आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत उपवासाचे झटपट आणि चविष्ट साबुदाणा बटाट्याचे धपाटे. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होते. धपाटे थापताना चिरू नयेत यासाठी एक खास टीपही या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर मी साहित्य एकत्र करूनच भाजून घेते. तर बघा, साहित्य भाजण्यासाठी मी पॅन गरम केलेला आहे. आता साहित्य भाजून घेऊयात. तर हे साहित्य आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. जेवढी भाजणी आपण छान कुरकुरीत करेल तेवढे धपाटे चवीला छान खमंग लागणार आहे. त्यामुळे हे साहित्य छान कुरकुरीत भाजून घ्या. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण या ठिकाणी खुसखुशीत धपाटे बनवत आहे. जर तुम्हाला खूपच जास्त मऊसूत धपाटे हवे असेल तर या ठिकाणी तुम्ही पाव वाटी वरई घालू शकता. तर बघा, हे दोन्ही साहित्य मी छान भाजून घेतलं. आता एक शेंगदाणा घ्यायचा. त्याचं फोलपाट अगदी व्यवस्थित निघत असेल तर समजून जायचं हे दोन्ही साहित्य व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता काढून घेऊया. तर हे साहित्य काढून घेतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हे साहित्य बारीक करायचं आहे. आता हे साहित्य थंड होते तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया. तर वाटण तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 अद्रकचे तुकडे घेतले. आता वाटण तयार करूया. तर बघा, छान असं वाटण मी तयार केलं. दुसरीकडे बघा, छान असं हे साहित्य थंड झालेलं आहे, बघू शकता. आता आपण हे बारीक करून घेऊयात. तर हे साहित्य बारीक करत असताना एक टीप लक्षात ठेवा, आपल्याला हे साहित्य खूप पिठासारखं बारीक करायचं नाही. साधारण आपल्याला हे रवाळ ठेवायचं आहे, जेणेकरून धपाट्यांना पोत टेक्स्चर छान येते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण कितपत बारीक केलेलं आहे. तर बघा, साहित्य बारीक करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार मीठ. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे, ते म्हणजे उकडलेले 2 बटाटे. आपण घेतलेल्या साहित्याला 2 बटाटे पुरेसे आहेत. एकतर तुम्ही बटाटे उकडून घालू शकता किंवा मग कच्चे खिसून घालू शकता. धपाट्यामध्ये बटाटे घातल्यामुळे धपाट्यांना छान बाइंडिंग येतं आणि चवही छान येते. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धपाटे थापताना चिरतात. तर का चिरतात ही गोष्ट लक्षात घ्या. तर साहित्याचे आणि बटाट्याचे योग्य प्रमाण झाले नाही की 100% धपाटे थापताना चिरतात. त्यामुळे साहित्याचं प्रमाण योग्य घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पीठ मळून घेऊयात. तर पीठ मळत असताना आपल्याला बटाट्यामध्ये असणाऱ्या ओलाव्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर साधारण पीठ घट्ट वाटत असेल तर थोडासा बटाटा वाढवू शकता किंवा मग थोडासा पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल. परंतु शक्यतो बटाटाच घाला, कारण धपाट्यांना व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी बटाटा घालणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे दुसरा एक प्रश्न असा होता की पॅनमध्ये धपाटे टाकल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात. पण तुकडे कधी पडतात हे लक्षात घ्या. एकतर साहित्याचं प्रमाण योग्य घेतलेलं नसेल किंवा मग पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं नसेल तर त्याचे तुकडे पडू शकतात. जर थोडंफार पीठ घट्ट झालेलं असेल तर त्यामध्ये उकडलेला बटाटा किंवा थोडंसं पाणी घालून पीठ आपल्याला व्यवस्थित मऊसूत मळून घ्यायचं आहे. तर बघा, पीठ व्यवस्थित मळून घेतलं. आता आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचं आहे. तर 20 मिनिट नंतर बघू शकता कणिक छान अशी भिजलेली आहे. आता कणकेवरती थोडंसं तेल घालूयात आणि कणिक पुन्हा एकदा मळून घेऊया. तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप म्हणजे कणिक भिजवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपण या ठिकाणी भिजवलेला साबुदाणा न वापरता त्याची पावडर वापरलेली आहे. तर बघा, कणिक मर्दून घेताना जर तुम्हाला कणिक खूप जास्त घट्ट वाटत असेल तर याच ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये थोडासा उकडलेला बटाटा किंवा 2 ते 3 चमचे पाणी वापरून कणिक मऊसूत करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे चपातीच्या उंडे एवढा उंडा करून घेतला. आता धपाटे थापून घेऊया.
तर धपाटे थापण्यासाठी या ठिकाणी मी पोळपाटावर भिजवलेलं कापड घेतलं. आता पाण्याचा हात घेऊन आपल्याला बोटाच्या मदतीने हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर साबुदाण्याचं पीठ खूप जास्त चिकट असल्यामुळे पटापट धपाटे पुढे सरकले जात नाही. त्यामुळे आपल्याला गरज वाटेल तेव्हा पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने हे धपाटे थापून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्या बाजूनं एकसारखं हे धपाटे मी थापून घेतलं. तर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा जाड ठेवायचं नाही. मध्यम पातळ धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर बघा, मध्ये एक छिद्र देते जेणेकरून सगळ्या बाजूनं एकसारखं हे धपाटं शेकलं जाईल. तर बघा, धपाटं थापून झालं. आता भाजून घेऊया. तर पॅन मध्यम गरम केलेला आहे. आता त्यावरती थोडंसं तेल घालूयात आणि धपाटे भाजून घेऊया. तर एका ताईंनी मला विचारलेलं होतं, थापटे आणि धपाटे यामध्ये काय फरक आहे? तर काहीच फरक नाही. हा एकच पदार्थ आहे, फक्त वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर बघा, थोडंसं तेल सोडून एका बाजूने छान असं मी धपाटं भाजून घेतलं. पलटवून घेऊयात. आता दुसऱ्याही बाजूला आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसरी देखील बाजू आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर दुसरी देखील बाजू मी 1 ते 2 मिनिट भाजून घेतली. बघू शकता, मस्त गोल्डन रंगावर भाजलेली आहे. वरून कुरकुरीत, आतून मऊसूत असं हे धपाटं तयार झालेलं आहे. हे धपाटं तुम्ही दही, खोबऱ्याची चटणी याबरोबर खाऊ शकता. तर सेम पद्धतीने आपण सगळे धपाटे बनवून घेऊयात. तर दुसरे एक धपाटे मी थापून घेतलेलं आहे, भाजून घेऊयात. तर काही वेळातच मी सगळे धपाटे बनवून घेतले. बघू शकता, वरून कुरकुरीत, आतून मऊसूत असे हे धपाटे बनवून तयार आहेत. आणि चव म्हणाल तर एकदम भारी. या आषाढी एकादशीला हे धपाटे नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, मी सांगितलेल्या काही टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.